नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता जाहीर झाला असून मित्रांनो या दिवशी 16वा हप्ता मिळणार आहे मित्रांनो, तेही मोदीजींच्या हस्ते। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच नवनवीन अपडेटसाठी चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजनांपैकी एक योजना आहे। या योजनेत मोदी सरकार प्रत्येकी वर्षी कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये प्रमाणे 3 हप्ते जमा करते। एकूण 6000 रुपये मोदी सरकार बँक खात्यात जमा करते। आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे मित्रांनो, आणि योजनेचा 15वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात आला। 16 नोव्हेंबर रोजी झारखंड राज्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हप्ता जमा केला होता आणि या अंतर्गत 8 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान शेतकरी किसान योजनेअंतर्गत 16व्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो। त्यातच आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश केलेल्या लाभार्थीचे ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात निर्देश कृषी अधिकारी डॉक्टर प्रवीण यांनी सांगितले मित्रांनो। गेल्या वर्षी योजनेचा ऑक्टोबर 2022 मध्ये 12वा हप्ता जमा करण्यात आला होता, परंतु फेब्रुवारी 2023 मध्ये 13वा हप्ता जमा करण्यात आला आणि 27 जुलै रोजी 14वा हप्ता जमा करण्यात आला। असा आता नोव्हेंबर महिन्याच्या केंद्र सरकारचे 15वा हप्ता जमा केला, म्हणजे प्रत्येकी हप्त्या जवळपास 5 महिन्यांच्या अंतर्गत 16व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्येकी 2000 रुपये प्रमाणे एकूण 6000 रुपये जमा केले। महाडीबीटी माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो। पीएम किसान ही योजना सरकारची योजना आहे मित्रांनो, जी देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शेती आणि संबंधित खर्चाची घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे मित्रांनो। सर्व जमातीधारक शेतकरी कुटुंब त्याच्या नावावर योग्यमान जमीन आहे त्या अंतर्गत लाभ मिळण्याचे पात्र आहे। ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात 80 दशलक्षहून अधिक शेतकऱ्यांच्या 18 कोटीहून रुपयापेक्षा जास्त किमतीच्या योजना 15 हप्ता जारी केला होता। मध्ये यापूर्वी सरकारने 14व्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या 2.62 लाख कोटी रक्कम दिली होती मित्रांनो। पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 डझन वाट पाहत आहे मित्रांनो, मात्र त्यामध्ये अनुषंगाने बरेच शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हप्ता हवा असेल तर ई-केवायसी पूर्ण करा। 31 जानेवारी 24 जानेवारीची तारीख आहे मित्रांनो। या तारखेपर्यंत पात्र शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी वेळेवर पूर्ण करायची इच्छितो, कारण जेणेकरून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना तुम्हाला लाभ मिळू शकतो मित्रांनो। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला मित्रांनो। आता शेतकरी पीएम किसान योजनेचा 16व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र शेतकरी त्या अनुषंगाने मिळेल त्या अनुषंगाने ई-केवायसी पूर्ण केली पाहिजे मित्रांनो। धन्यवाद।